पुण्यातील खांदवे नगर येथे भीम जयंती उत्साहात साजरी। 16 एप्रिल 2026 रोजीच्या खांदवे नगर येथील भीम जयंती निमित्ताने अनेक राजकीय, सामाजिक तसेच नगरातील भीमसैनिक व इतर समाजातील लोकांनी भीम जयंतीमध्ये उत्कृष्ट प्रतिसाद दिला। आज या नगरामध्ये अशा 18 पगड जातीच्या लोकांनी भीम जयंतीमध्ये सहभाग घेऊन उत्साहात भीम जयंती साजरी करण्यात आली। बंकट गायकवाड यांनी सांगितले की एक व्हा रे, नेक रहा रे, दूर नाही दिल्ली, बहुजनांनो हातात घ्या रे सत्तेची किल्ली, आसरा ही नवता, थारा ही नवता, नवती झाडाची फांदी, भीमरायाच्या पुण्याईने मिळाली आज संधी। समसुद्दीन शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले की आम्ही सोशल फाउंडेशनच्या वतीने सर्वसामान्यातील लोकांना सोबत घेऊन भीम जयंती साजरी करतोय आणि दरवर्षीप्रमाणे भीम जयंती सुद्धा साजरी करणार। तसेच पोलीस प्रशासन यांनी सुद्धा जयंतीमध्ये सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले। तसेच IB7 न्यूजचे सुद्धा त्यांनी आभार मानले। IB7 न्यूज पुणे जिल्हा प्रतिनिधी आम्रपाली खराटे, हवेली नगर, पुणे। याच्याबद्दल तुम्हाला काय वाटते? मान तर नाहीये, मी त्यांचा एक मुलगा आहे, त्याच्यामुळे त्यांना गर्व आहे की त्यांच्या मुलाने आज जयंती केलेली म्हणून आज माझे हा परिवार आहे ना इथं आम्ही सक्षम आहे। त्याच्यामुळे मी कुठलं नाही का मान तेवढं तर नाही, बाबासाहेबांसाठी मी एक त्यांचा एक अनुयायी म्हणून मी सतत काम करत राहीन, याच्या पुढे पण करणार। जवळ मी आहे बाबासाहेब जे आम्हाला शिकून दिलेले त्यावर आम्ही तसंच चालत राहणार आणि त्यांच्या वाटेवरती आम्ही चांगले काम करत राहू। बाबासाहेबांनी एकच नारा दिलेला आहे, बाबासाहेबांनी एकच नारा दिलेला आहे, एक वारे नेक अरे दूर नाही दिल्ली, अरे बहुजनानो हातात घ्या रे सत्तेची किल्ली। आसराही नव्हता, झाडही नव्हती, नव्हती झाडाची फांदी, भीमरायाच्या पुण्याने तुम्हाला मिळाली आज संधी। साहेबांनी जे आमची कोणाची हिंमत नाहीये अशी जयंती काढायला, समशुद्दीन भाईची एवढी हिंमत होती की आम्हाला सगळ्यांना मिळून एकत्र करून सण ते दरवर्षी मिरवणूक काढतात। त्यांच्याबद्दल समशुद्दीन भाईला थँक्यू सो मच। आता तुमच्या चॅनलचे मी ह्या सर्व मंडळाचे पोरं कार्यकर्ते, महिला मंडळ जे असतील तर ह्यांच्यातर्फे तुमचा जो कुठला चॅनल असेल त्या चॅनलचे त्यांचे सप्राम मनापासून जय भीम मानतो। जय भारत, जय महाराष्ट्र। आता तुमचा आणि त्या उपकाराची परतफेड आम्ही करू शकत नाही, पण त्याच्यामधलाच एखादा हिस्सा म्हणून आम्ही या समाजाला 18 पगड जातीला सोबत घेऊन आम्ही या ठिकाणी सर्व समाजाला सोबत घेऊन बाबासाहेबांची जयंती साजरी करतो। आणि ते समशुद्दीन शेख सोशल फाउंडेशनच्या वतीने होते आणि आम्ही याच्या समशुद्दीन शेख सोशल फाउंडेशनच्या वतीने अनेक असे सामाजिक उपक्रम आम्ही बाबासाहेबांनी जे आम्हाला संविधानामध्ये जे अधिकार दिलेले त्या अधिकाराने आम्ही करतो। पण बाबासाहेबांचे आम्ही उपकार कधी विसरू शकत नाही, बाबासाहेबांनी आमच्यासाठी जे केलेले ते आम्ही कधी विसरू शकत नाही आणि त्याचे उपकार आम्ही कधी फेडू शकत नाही। पण एक त्याच्यामधलाच एक म्हणजे 100% 1% आम्ही त्याचं परतफेड करायचे प्रयत्न करतो। तेच आम्ही समाजामध्ये त्याच्या एक जागृत करत आहोत आणि हे समशुद्दीन शेख सोशल फाउंडेशनच्या वतीने आम्ही करतोय आणि दरवर्षी करणार। ह्याच्यामध्ये खूप आम्हाला अडचण येतात, पण तरी आम्ही म्हणजे समशुद्दीन शेख हे जे आहेत हे सगळ्या समाजाला सोबत घेऊन एक समाजामध्ये चांगला एक हे करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्या पाठीशी आम्ही सर्व समाज बांधवांनी त्यांच्या मागे राहतो आणि ह्याच्या पुढेही त्यांच्या मागे 100% आम्ही राहू आणि अशाच उपक्रम, सामाजिक कार्यक्रम आम्ही समशुद्दीन शेख सोशल फाउंडेशनच्या वतीने घेऊ अशी ग्वाही देतो आणि थांबतो। जय भीम, जय महाराष्ट्र। थँक्यू सर। पाहताय IB7 न्यूज, आवाज नव्या युगाची।